आमचे दोन्ही ऑफिशियल्स मैदानामध्ये आहेत। क्षेत्ररक्षण करणारी क्रिकेट टीम मैदानामध्ये आली आहे। प्रेक्षकांना विनंती, आपण कुणीही मैदानामध्ये प्रवेश करू नका, कारण सामन्याला सुरुवात होते। सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे। संदीप मकवाना, दोन्ही संघांचे खेळाडू, एक्स्ट्रा खेळाडू, चला लगेच कॉमेंट्री कक्षामध्ये आपण या। दोन्ही टीमचे एक्स्ट्रा खेळाडू लगेचच कॉम्बॉक्स कडे या। चला एक्स्ट्रा खेळाडू दोन्ही टीमचे फायनल कॉल। दोन्ही संघांनी काळजी घ्या, पहिला सामना तुम्ही गमावलेले आहात, त्यामुळे तुमच्या संघामध्ये जे आपण खेळाडू दिलेत ते सगळेच्या सगळे खेळाडू या संघामध्ये या सामन्यामध्ये खेळले पाहिजेत, याची काळजी घ्या। अन्यथा जर अशी काही गोष्ट आयोजन कमिटीच्या लक्षात जर आली आणि जर तो खेळाडू खेळलेला नसेल तर आयोजन कमिटी जो निर्णय घेईल तो तुमच्यावरती बंधनकारक असेल। MK स्पोर्ट जयसिंगपूर तुमचा एक्स्ट्रा खेळाडू आला नाही आहे। अमीर भैया स्पोर्ट क्रिकेट टीम, तुम्हाला देखील फायनल कॉल, यानंतर पेनल्टीला सामोरं जावं लागेल। सज्ज होतोय। स्ट्रायकिंग येईल संदीप तयार। पहिला बॉल हलक्या हाताने खेळ आहे पॉइंटला। एकच धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होते। एकेरी धावेने संदीपने स्वतःचं खातं ओपन केलं, टीमचं खातं देखील संदीप मकवानाच्या बॅटमधून ओपन केले गेले। या अगोदरचा सामना प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला, खूप दमदार लढत आपल्याला पाहायला मिळाली। संदीप मकवाना आणि त्याच्या साथीला शुभम मडके हे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले आहेत आणि निजी कोट्यातलं पहिलं टीमच्या माध्यमातून अनिवार्य पॉवर प्लेचं पहिलं षटक, मॅग्नेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक फेकताना आपण गोलंदाज पाहतोय जयप्रकाश वर्मा। जयप्रकाश वर्मा गोलंदाजी मार्कवरती तयार आहे। टीमची धावसंख्या 2 झाली आहे। संदीप मकवाना तयार। यावेळेला झाडू शॉट संदीप मकवानाच्या बॅटमधून पाहायला मिळालाय। स्क्वेअर लेग एरियामध्ये डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे। 2 धावांनी संदीप मकवाना आपली धावसंख्या पुढे घेऊन चाललाय 4 वरती। टीमची धावसंख्या देखील झाली आहे बिनबाद 4। संदीप मकवानाचं योगदान आतापर्यंत 3 धावांचं। शुभम व्यक्तिगत 1 धावेवरती खेळतोय। या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर महालक्ष्मी स्पोर्ट क्रिकेट टीम ज्यांनी विजय संपादन केला, नशिबाचा चौकार पाहायला मिळाला। 2 क्षेत्ररक्षकांना संधी होती चेंडू अडवण्याची, मात्र थोडासा दबाव होता, अतिशय कुशल डिसिजन आणि अशा परिस्थितीमध्ये दोन्ही खेळाडू थोडेसे कमी ठरले क्षेत्ररक्षण करण्यामध्ये आणि त्याचा फायदा महालक्ष्मी स्पोर्ट क्रिकेट टीमला झाला। मात्र क्रिकेटमध्ये या गोष्टी सातत्याने घडत असतात। गोलंदाज तयार। ज्या गोष्टी घडल्यात त्या गोष्टी मनामध्ये कधीच धरून ठेवायच्या नसतात, त्यामुळे सरून गेलेल्या गोष्टी धरून ठेवून काहीच उपयोग नसतो। पुढे तुम्हाला काय करायचं आहे या गोष्टीचा जर तुम्ही विचार केलात आणि त्या दृष्टीने जर तुम्ही प्लॅनिंग केलात, नियोजन केलात तर तुमचा संघ देखील विजय मिळवू शकतो।
त्यामुळे जिद्द, आत्मविश्वास आणि चिकाटी या गोष्टींचा देखील तुम्हाला अवलंब करावा लागेल. फलकावरती धावा आलेत आत्तापर्यंत 5. जयप्रकाश वर्माचं षटक, ज्या षटकात अनिवार्य पॉवर प्लेचा खेळ तुम्ही पाहताय. फक्त 2 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर आहेत. एक क्षेत्ररक्षक डीप कव्हर पॉइंटला घेतलाय. गोलंदाज तयार आहे. यॉर्कर लेनचा बॉल ऑफसाइड, ऑफ स्टंप चेंडूला पिच केलंय. हलकेच चेंडूला दबोच लिया, दाबलंय. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. एकरी धावांनी टीमची धावसंख्या पुढे जाईल 6 वरती. फ्लड लाईट्स देखील तुम्ही बघताय ऑन झालेल्या. बावडा क्रिकेट क्लब क्रिकेट प्रेमींचं देखील सहर्ष स्वागत. बावडा क्रिकेट क्लबच्या माध्यमातून ही स्पर्धा होते. कोल्हापूर जिल्ह्याची शान मान उंचावणारी ही क्रिकेट स्पर्धा. 1-2 1-2 धावा या षटकामध्ये येत आहेत. चौकाराची अजूनही प्रतीक्षा आमचे प्रेक्षक करतायत. संदीप मकवाना ज्याच्याकडे दमखम आहे, मात्र मागच्या मॅचमध्ये तो स्वस्तात माघारी परतलाय. त्यामुळे या सामन्यामध्ये सुरुवातीच्या कालावधीमध्ये थोडीशी शांत खेळी ही संदीप मकवानाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला फिंगर्स रोल केल्यात, अपील तर केलंय. क्रीजच्या बाहेर आहे का हे पाहावं लागेल. यष्टीरक्षकाने काय फेकी केली आहे, अचूकता आहे त्याच्याकडे. आणि ज्या ज्या वेळेला डायरेक्ट हिट होते त्या वेळेला काही ना काहीतरी घडतं. 19-20 का मामला जरूर नजर आएगा. या वेळेला आपण पाहतोय तिसऱ्या पंचांच्या मदतीने हा डिसिजन तुमच्यापर्यंत येणार आहे. ऑनफिल्ड अंपायरने तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे आणि त्यानंतर संदीप मकवाना थोडासा नाराज आहे स्वतःवरती. आणि जर पाहिलं तर तिसऱ्या पंचांचा डिसिजन आलाय OUT. संदीप मकवाना प्रॉपिंग क्रीजच्या बाहेर आहे, आपल्या घरट्यापासून दूर राहिलाय. कोणत्याही मोठ्या खेळाडूला धावबाद होणं कधीच पसंत नसतं. यष्टीरक्षकाचं कौतुक करावं लागेल. प्रवीण देसाई यष्टीरक्षक आपल्याला पाहायला मिळाला. बघा मेगा स्क्रीनवरती तुम्ही पाहताय लेगस्टिकच्या बाहेर बॉल आणि त्यानंतर काय फेकी. पॉपिंग क्रीजच्या बाहेर संदीप मकवाना थोडासा हसलाय मनामध्ये आणि त्यानंतर हा डिसिजन देखील आलाय. नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय. नागेश पाटील लालासो पाटील नवीन खेळाडू मैदानामध्ये आलाय गोलंदाजीसाठी. व्यक्तिगत कोट्यातलं पहिलं टीमचं पहिलं षटक त्याच्या माध्यमातून हाताळलं जाईल. शुभम मडके 2 धावांचं योगदान त्याने आतापर्यंत दिलंय. नागेश पाटील देखील नुकताच मैदानामध्ये आलाय. आजच्या 4थ्या दिवसामधील ही 4थी लढत प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. आजच्या दिवसामध्ये एकूण 5 सामने होत आहेत. प्रेक्षकांसाठी खुश खबर, उद्याचा दिवस हा तुम्ही खास राखीव ठेवा कोल्हापूर प्रीमियर लीग साठी, कारण या स्पर्धेमधला उद्याचा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसामध्ये तुम्हाला खूप चांगले सामने पाहायला मिळणार आहेत. प्रेक्षकांची देखील प्रचंड गर्दी होईल उद्याच्या शेवटच्या दिवशी. त्यामुळे एकंदरीत 7 सामने तुम्हाला पाहायला मिळतील उद्याच्या दिवशी. क्वार्टर फायनलचे 4 सामने, 2 सेमीफायनल आणि 1 अंतिम सामना. यावेळेला पॉइंटच्या डोक्यावरून खेळला फटका. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय, भाग मिल्का भाग. चेंडू आणि क्षेत्ररक्षक यांच्यामध्ये लागलेली शर्यत अखेरच्या क्षणी चेंडूने जिंकली आहे. चेंडू डीप कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर निघालाय चौकारासाठी. 4 धावांनी टीमची धावसंख्या वाढते. फलकावरती आतापर्यंत 10. यावेळेला लेग ब्रेक चेंडू बाहेर जाणारा आणि बाहेर जाणाऱ्या चेंडूवरती सातत्याने आक्रमण होतं, कारण बाद होण्याचा धोका खूप कमी असतो. त्यावेळेला खूप फटका सजवला बॅकफूटवरती जात स्ट्रायकिंग एंडच्या बॅटर शुभम स्ट्रायकिंग एंडला. शुभम मडके 6 धावांवरती खेळतोय. नागेश पाटील नॉन स्ट्रायकर एंडला आहे. नाणेफेकी जिंकत MK स्पोर्ट जयसिंगपूरची प्रथमतः बॅटिंग करण्याची
ही जी वेळ आली आहे स्वतःच निर्णय घेतला फलंदाजी करण्याचा आणि तो पहिला मात्र अंगलटी आलाय. या वेळेला प्रॉपर टाइम. वाह क्या बात है. क्रिकेट मधला सौंदर्य दाखवणारा फटका. हा फटका इथे पेश केला शुभमने. जबरदस्त फटका सजवलाय इनसाइड आउट. चेंडू स्वीपर कव्हरच्या वरून बाउंड्री लाईनच्या बाहेर एक टप्पा घेत चौकार. चारने टीमची धावसंख्या पुढे जाते 14. 4-4 अशा धावा दोन चेंडू मध्ये आलेत. लालासो पाटील महागडा ठरताना आपण पाहतोय. 8 धावा त्याने दोन चेंडू मध्येच खर्च केले. चौकारांची हॅट्रिक होईल का शुभम मडकेच्या बॅट मधून. शुभम तयार. या वेळेला बॉलला घुमवलंय आणि चौकारांची हॅट्रिक देखील केल्या. मिडी विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. शुभमचा जलवा. सोहेल तन्वीर सारखी गोलंदाजी शैली लालासो पाटीलची आणि या लालासो पाटीलच्या आखूट टप्प्याच्या बॉलला पाठवलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक टप्पा घेत चेंडू सीमारेषेचं उल्लंघन करतोय आणि हा आलाय तिसरा चौकार या षटकामधील. शुभम मडके 5 चेंडू मध्ये 14 धावांवरती पोहोचलाय. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न आहे. फुटवर्क नाहीये. वीरेंद्र सेवाग स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न इथे झालाय स्ट्रायकिंग एंडच्या बॅटरचा. शुभम मडके याला बॉल चुकवत यष्टिरक्षकाच्या दिशेने गेलाय. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत आणि टीमची धावसंख्या फलकावरती आहे 1 बाद 18. बॅकफुटवरती जातवंश केलाय. वा गॅप मध्ये केला हा टॅब आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. संजीवनी केपीएल चौकार. पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. शुभमने प्रेक्षकांना प्रश्न पडलाय की शुभमने आपल्या बॅटला फक्त 4चाच पाडा शिकवलाय. चौकारांची बोली भाषा त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते. 22 धावाची टोटल. याही वेळेला ड्राईव्ह केले. कव्हर ड्राईव्हचा सुंदर फटका क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येईल आणि पहिल्या प्रयत्नामध्ये जोपर्यंत चेंडू अडवून चेंडूची फेकी देखील केली आहे. 2 धावांचा कालावधी आहे. 2 धावांनी टीमची धावसंख्या वाढते आहे फलकावरती 24. षटक क्रमांक 2चा खेळ संपलाय. प्रारंभीच्या डावाच्या पहिल्या सत्रामध्ये नाणेफेक जिंकली MK स्पोर्ट जयसिंगपूर क्रिकेट टीमने आणि संदीप मकवाना पहिल्या षटकामध्ये धावबाद होऊन यष्टीचीत होऊन माघारी परतला आणि त्यानंतर मात्र या डावाची पूर्ण सूत्र शुभमने आपल्या हातामध्ये घेतली आहेत. 20 धावांवरती तो खेळतोय. 2 षटकामध्ये आलेत फलकावरती 24 धावा. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज तयार नागेश पाटील आणि गोलंदाजी मार्गवरती लखन. लखन तयार. पहिला बॉल लखनचा डॉट. टिंब चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. 2 षटक 1 चेंडू आतापर्यंत आपण पाहिलेत आणि 2 षटक एका चेंडूमध्ये 24 धावा फलकावरती लागलेत. प्रथमतः बॅटिंग करणाऱ्या MK स्पोर्ट जयसिंगपूर
क्रिकेट टीमच्या. लखन तयार, रिव्हर्सचा इथे प्रयत्न केलाय आणि दांडी गुल देखील झाली आहे. फर्निचर डिस्ट्रॉय केले, दांडी वाकवली आहे लखनने. फलंदाज नागेश पाटीलची. नागेश 0 धावांची बॅग डोक्यावरती घेत शून्याचा चष्मा घालून तंबूच्या आसरेला परतलाय. नवीन फलंदाज, लिजेंड खेळाडू, अनुभवी खेळाडू अमोल भोजने मैदानामध्ये आलेत. अमोल भोजने यांची एक खासियत आहे, सुरुवातीच्या कालावधीमध्ये खूप शांत फलंदाजी करतात आणि एकदा चेंडूवरती नजर स्थिरावली की त्यानंतर त्यांच्या बॅटमधून प्रचंड ओघामध्ये धावा येतात. ही त्यांची खासियत आहे. ती आपण आजपर्यंत 3 वर्ष या मालिकेमध्ये पाहिली आहेत. यावेळेला ड्राईव्ह केले, सुंदर फटकेबाजी आहे. आपण जर पाहिलं तर अमोल भोजने हे सातत्याने आपलं 100% योगदान देत असतात प्रत्येक टुर्नामेंटमध्ये. आणि जरी वय असलं तरी देखील जो त्यांचा फिटनेस आहे तो वाखाणण्याजोगा आहे. एका युवा खेळाडूला लाजवतील असा त्यांचा फिटनेस आहे. यावेळेला हलक्या हाताने खेळला, क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे, त्यामुळे पहिली धाव प्रचंड वेगात बनवली आहे, क्षेत्ररक्षकावरती दबाव टाकलाय आणि रनिंग बिटवीन द विकेट देखील बघा अमोल भोजने यांची कोणतीही थकावट जाणवत नाहीये. आपण जे युवा खेळाडू आहेत त्यांनी 2-3 धावा जर का पळले तर त्यानंतर थोडीशी थकावट त्यांच्यामध्ये जाणवते आणि हा जो सरावाचा अभाव आहे तो आपल्याला साफ पाहायला मिळतो. मात्र अमोल भोजने यांच्याकडे पाहिल्यानंतर जो फिटनेस आहे त्या फिटनेसचं कौतुक नक्की करावं लागेल. टीमची धावसंख्या 27 झाली आहे 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेला मंडगाडे सायने चेंडूला टर्न केलंय, बॅटवरती घेतलाय फुलटॉस बॉल विथ अलॉंग द कार्पेटचा फटका जमिनीला चाटत चेंडू गेलाय मिड विकेटला. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड केली आहे. एकेरी धावांनी धावसंख्या बदलली आहे 28 वरती. 8 षटकांची मर्यादित लढत आणि 28 धावा ह्या फलकावरती आलेत. षटक क्रमांक 3चा पुढचा बॉल टाकण्यासाठी लखन तयार. यावेळेला कट केलंय, क्षेत्ररक्षक आहे. हे जे ते क्षेत्र आहे ज्या क्षेत्रामध्ये मागच्या मॅच मध्ये एक चौकार आला आणि तो चौकार कदाचित पराभवाला कारणीभूत ठरला, तेच हे क्षेत्र आहे. यावेळेला चेंडूला रोखलंय, षटक क्रमांक 3चा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या आहे 30 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रारंभीची 3 षटक आतापर्यंत संपली आहेत. 30 धावा फलकावरती आलेत. आणि गोलंदाजी मार्कवरती तुम्ही पाहताय गोलंदाज देखील तयार झालेत. अमोल भोजने व्यक्तिगत 3 धावा
आणि शुभम मडकेचं कौतुकच करावं लागेल. त्यांनी 10 चेंडूमध्ये आत्तापर्यंत 23 धावा त्यांच्या बॅटमधून आलेत. कोल्हापूर जिल्हा हा शूरवीरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि या करवीर नगरीमध्ये क्रिकेटचा रणसंग्राम देखील रंगला. शाहू महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पुनीत भूमी आणि अशा या शाहू भूमीमध्ये आपण क्रिकेटचा रणसंग्राम पाहतोय. गोलंदाज तयार, बॅटर तयार. ऑफसाईडला बॉल ड्राईव्ह केलाय, पॉइंटला चेंडू चाललाय. अमोल भोजने यांच्या बॅटमधून एक धाव आली आहे. एकेरी धावांनी टीमची धावसंख्या पुढे जाते 31 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 4 मध्ये आपण आहोत. बावडा क्रिकेट क्लबच्या माध्यमातून कोल्हापूर प्रीमियर लीगचं शानदार आयोजन कमिटीमधील सर्व सदस्यांना खरोखर मनापासून धन्यवाद द्यावे लागतील, कारण ह्या स्पर्धा भरवण्यासाठी खूप मोठं धाडस लागतं. ते धाडस इथे दाखवलंय सलग 3ऱ्या वर्षी आणि एक वेगळी शिस्त कोल्हापूर जिल्हा वासियांना, क्रिकेट प्रेमींना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. 2 धावांची लहर मैदानामध्ये आली आहे. 2 ने टीमची धावसंख्या परावर्तित झाली आहे 33. वसीम मुल्लानी गोलंदाजी मार्कवरती आहे. प्रेक्षकांचं पुन्हा एकदा कॉमेंट्री कक्षामधून मनापासून स्वागत, कारण तुम्ही क्रिकेटचे दर्दी आहात आणि म्हणूनच या स्पर्धेला खऱ्या अर्थाने रंगत येते. आकुटप्प्याचा बॉल आडव्या बॅटने खेळलाय. गॅप खूप मोठा आहे. हा गॅप शोधण्याचा प्रयत्न फलंदाजाने इथे केलाय, मात्र खूप लांबपर्यंत प्रवास करत क्षेत्ररक्षकाने चेंडूला रोखलंय. मिड विकेटला एकच धाव. एकेरी धावांनी टीमची धावसंख्या परावर्तित झाली आहे 34. चालू असणारी लढत अमीर भैया स्पोर्ट क्रिकेट टीम जी फिल्डिंग करते, MK स्पोर्ट जयसिंगपूर क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये जी बॅटिंग करते. आपण जर पाहिलं तर MK स्पोर्ट हा जो क्रिकेट संघ आहे जयसिंगपूरचा, तो मान्यश्री महेशजी कलगुटगे यांच्या मालकीचा संघ आहे. महेशजी कलगुटगे हे जयसिंगपूर नगरपालिकेचे ते नगरसेवक देखील आहेत आणि त्यांच्या मालकीचा संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाला आहे. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर अमीर भैया स्पोर्ट हा देखील क्रिकेट संघ आहे. तो संघ मान्यश्री अमीर मुलानी यांच्या मालकीचा संघ आहे. अमर डोकरे याच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळतोय. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर MK स्पोर्ट जयसिंगपूर हा संघ संदीप मकवाना याच्या नेतृत्वाखाली खेळतोय. तर दुसऱ्या बाजूला 36 धावा देखील फलकावरती लागलेत. 4थ्या षटकातील शेवटचा बॉल फेकण्यासाठी गोलंदाज तयार. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 36 धावा. आता मात्र थोडंसं गाडीला एक्सलेट देखील करावं लागेल या मॅचमध्ये. स्ट्रायकिंग एंडला अमोल भोजने तयार. व्यक्तिगत 7 धावांचं आतापर्यंत त्यांनी योगदान दिले. शुभम मडके देखील 25 धावांवरती खेळतोय. फुलटॉस बॉल बॅटवरती घेतलाय, कट केलाय. डीप मध्ये पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. षटक क्रमांक 4चा खेळ इथे संपलाय. प्रारंभीच्या 4 षटकांच्या सांगते अखेरीस प्रथमतः बॅटिंग करत असताना नाणेफेक जिंकल्यानंतर MK स्पोर्ट जयसिंगपूर क्रिकेट टीमचा धावफलक आपण पाहतोय 37 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. येणाऱ्या 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एका बाजूला सेट फलंदाज मैदानामध्ये आहेत अमोल भोजने आणि त्यांच्या अगोदर मैदानामध्ये आलेले ज्यांनी 25 धावांचं आतापर्यंत योगदान दिलंय ते शुभम मडके देखील मैदानामध्ये खेळत आहेत. या दोन्ही फलंदाजांची बहरलेली फलंदाजी आपल्या टीमला 80-85 धावा प्लस करून देईल का हे देखील पाहावं लागेल. मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल होईल. कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूयात आमचे सहकारी समालोचक श्यामजी वाक्कर सर यांचा आवाज तुमच्या कानापर्यंत येईल मायक्रोफोनवरती. मी थांबतोय, तुम्ही अजिबात थांबू नका. धन्यवाद. धन्यवाद अमोल. तो शाम के वक्त पर मैं श्याम वाक्कर आप सभी तमाम दर्शकों का स्वागत करता हूँ. पॅव्हिलियन मैदानावरती एक महत्त्वपूर्ण लढत आता सुरू आहे. जो संघ हरणार तो या स्पर्धेच्या बाहेर जाणार. त्याला 2026 ची वाट बघावी लागणार. म्हणजे करो या मरो
अशा परिस्थितीची ही मॅच आहे. काही करा, तुम्हाला जिंकायचं आहे. 100% एफर्ट दिला पाहिजे या मॅच मध्ये. तुम्हाला आपलं आव्हान जिवंत ठेवायचं असेल, ही मॅच जर जिंकायचं असेल तर तुम्हाला लढावं लागेल. या रणसंग्रामामध्ये, या महासंग्रामामध्ये तुम्हाला आपला खेळ दाखवायचा आहे. गोलंदाजी मार्कवरती लखन गोलंदाजी करतायत. पहिलं षटक खूप सुंदर फेकलं होतं. हे षटक देखील आतापर्यंत खूप चांगलं, पण यावेळी उडवलाय. मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडूला खेळलाय आणि चेंडू जाईल वन बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावा. एक खणखणीत दणदणीत चौकार येतोय बॅटरच्या बॅट मधून. हा या स्पर्धेचा 387 वा चौकार आहे. टेनिस क्रिकेट .in से आम्ही मनपूर्वक आभारी आहोत, जे ही मॅच यूट्यूब लाईव्ह प्रेक्षेपण करतायत. खूप चांगलं प्रेक्षेपण तुम्ही बघता आहात. सुंदर कॅमेरा वर्क, खूप सुंदर स्कोरिंगची आकडेवारी आणि घर बसल्या देखील ही मॅच तुम्ही बघू शकता. यावेळी फटका तर चांगला खेळण्याचा प्रयत्न केला होता. अपील देखील झालंय. पंचांचा काय इशारा येईल? खराब फेकी झाली, पण बॅकअप खूप सुंदर. लेग बाईचा इशारा पंचांकडून आला. अतिरिक्त 2 धावा ऍड केल्या जातील. धाव संख्या पोहोचेल 45. 5वं षटक प्रगतीपथावरती आहे. शुभम मडके आणि अमोल भोजने ही जोडी मैदानामध्ये आहे. ही मॅच चालू आहे अमीर भैया स्पोर्ट विरुद्ध MK स्पोर्ट जयसिंगपूर. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करतायत MK स्पोर्ट जयसिंगपूरची टीम. सुरुवातीला हाराकिरी झाली होती. महत्त्वपूर्ण 2 गडी बाद झाले होते, पण त्यानंतर या जोडीने डोलारा सावरलाय. यावेळी चांगला शॉट, पण क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि काहीतरी कौतुक करता करता आमची नजर लागली आणि अमोल भोजने 11 चेंडू मध्ये 13 धावा बनवून मैदानाच्या बाहेर. अमोल भोजने बॅक टू द पॅव्हिलियन. 3रा हादरा बसतोय. तो बॅटिंग करणारा संघ म्हणजे MK स्पोर्ट जयसिंगपूरचा संघ. सुरुवातीला 2 हादरे, त्यानंतर चांगली भागीदारी आणि त्या भागीदारीला तोडण्यामध्ये लखन यशस्वी ठरला. लखनने किया विकेट का पतन. नवीन बॅटर मैदानामध्ये सद्दाम, जो वाइस कैप्टन है. सद्दाम मुलानी के कंधों पर बड़ी जिम्मेदारी है. क्या इस जिम्मेदारी के ऊपर खड़े उतरेंगे ये तो आने वाला वक्त ही बताएगा. मगर सिलसिला जो मैदान के अंदर जारी है, बेहतरीन सिलसिला है. बावडा क्रिकेट क्लब कोल्हापूर प्रीमियर लीग 2025 पर्व 3रे. बावडा क्रिकेट क्लब व बावड्यातील सर्व क्रीडा मंडळे यांच्या वतीनं आयोजित ही कोल्हापूर प्रीमियर लीग तुम्ही अनुभवता आहात, बघता आहात. दिवस रात्र, डे नाईट अशी ही स्पर्धा. खूप चांगली स्पर्धा आणि आजच्या दिवसाच्या ज्या मॅच झाल्या त्या खूप मस्त मॅच झाल्या. खूप आनंददायी मॅच झाल्या. शेवटच्या षटकापर्यंत, शेवटच्या बॉल पर्यंत चालणाऱ्या या मॅच झाल्या. रोमहर्षक अशा मॅच झाल्या आणि एक आगळा वेगळा आनंद सर्व प्रेक्षकांना मिळाला आणि याचं पूर्ण श्रेय दिलं जात आहे ते बावडा क्रिकेट क्लब व बावड्यातील सर्व क्रीडा मंडळे यांच्यासाठी. त्यांचे खूप खूप आम्ही मनपूर्वक आभारी आहोत, ज्याने ही सुंदर आणि देखणी अशी स्पर्धेचं आयोजन केलं आणि कोल्हापुरातील, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व युवा खेळाडूंना, लिजंड खेळाडूंना खेळण्याची संधी प्राप्त करून दिली. जसं मगाशी मी सांगितलं होतं, जेव्हा तुम्ही सुरुवातीला गावातील सामने खेळता त्या ठिकाणी तुमचा परफॉर्मन्स चांगला झाला तर तुम्ही तालुक्यामध्ये खेळता आणि तालुक्यामधून जर तुमचा परफॉर्मन्स चांगला झाला, त्या ठिकाणी तुम्ही खेळ चांगला दाखवला तर जिल्ह्याच्या स्पर्धेमध्ये तुम्हाला सहभागी करून घेतलं जातं. आणि आज या 3ऱ्या स्टेपमध्ये तुम्ही आहात आणि या ठिकाणी तुम्हाला आपला चांगला खेळ दाखवायचा आहे, चांगलं योगदान द्यायचं आहे आपल्या संघासाठी, आपल्या संघाला जिंकून द्यायचं आहे आणि ते करण्याचा प्रयत्न करतायत दोन्ही संघाचे खेळाडू.
म्हणजे अमीर भैया स्पोर्ट आणि MK स्पोर्ट जयसिंगपूरचे खेळाडू. आतापर्यंत धावा झाल्या आहेत 5 षटकाच्या समाप्तीनंतर 45 धावा. यावेळी उडवलाय चेंडू, बराच काळ हवेत आहे, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि झेल टिपला जातोय. चांगला झेल पकडला गेला, बराच काळ हवेत चेंडू आणि चेंडूवरची नजर शेवटपर्यंत हटवली नाही. क्षेत्ररक्षक विराज एक अफलातून कॅच पकडताना पृथ्वीराज पाटील पाच ओव्हर समाप्त झालेले आहेत. पहिला चेंडू घेऊन 6व्या षटकाचा येताना जयप्रकाश पहिल्याच चेंडूवरती एक हादरा देतोय. शुभम मडके ज्याने अफलातून बॅटिंग केली होती, 14 बॉल मध्ये 26 धावांची एक बहारदार खेळी साकारली होती, त्याला मैदानाच्या बाहेर पाठवलं आणि चौथा हादरा बसला. धावसंख्या आहे 45 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. सलीम दादा स्कोरिंग करतायत, खूप चांगली स्कोरिंग करतायत, मध्ये मध्ये चांगली माहिती पण देत आहेत. आम्हाला आनंद मिळतो या गोष्टीचा. पुन्हा एकदा जयप्रकाश वर्मा गोलंदाजी मार्क वरती आहेत. यावेळी पुन्हा सरळ बॅटने खेळलाय, बॉलरच्या डोक्यावरून चेंडू चाललाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, त्याच्या डोक्यावरून देखील मस्तक पे से दस्तक देती हुई सीमा रेखा के बाहर गेंद 4 रन के लिए. आ गए, छा गए, भाग गए दत्ता पाटील. दत्ता आपली मैदानावरती सत्ता दाखवतोय, सत्ता गाजवतोय. मैं हूं ना ये बताते हुए आ गए, छा गए, भाग गए. पहिल्या चेंडूवरती कडकडीत खणखणीत दणदणीत प्रहार. पुन्हा एकदा जयप्रकाश वर्मा पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती चौकार. ऊपर नीचे होता हुआ ये मैच. पुन्हा एकदा चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, जड़ में डाली हुई गेंद, सही जगह पर, सही ठिकाने पर, सही इलाके में ये गेंद डाली थी और डॉट बॉल निकाला. धाव संख्या 49, 4 गड्यांच्या मोबदल्यात 49 धावा. 6वं षटक प्रगतीपथावरती. जयप्रकाश वर्मा गेंदबाजी मोर्चे पर. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. एक धाव तर कंप्लीट केली गेली. बॅटला किनारा घेऊन विकेट किपरच्या बाजूने चेंडू गेला. शॉर्ट थर्ड मॅन रिझन मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता आणि या एका धावेने बॅटिंग करणारा संघ म्हणजे MK स्पोर्ट जयसिंगपूर संघ आपल्या 50 धावा पूर्ण करतोय. अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी आहे, काही षटकांचा खेळ बाकी आहे. 8 षटकांची ही मॅच आहे. 6वं षटक चालू आहे. आतापर्यंत 4 चेंडू झालेले आहेत, म्हणजे अजूनही 14 चेंडूंचा खेळ बाकी. यावेळी उडवलाय चेंडू हवेत आहे, पाहूया काय होत आहे. क्षेत्ररक्षक आहे, त्याला चकवून चेंडू सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. अजून एक खणखणीत दणदणीत चौकार आलाय. आणि बॅटर होता सद्दाम मुलानी, वाईस कॅप्टन आहे. यावेळी पुन्हा एकदा ऑफसाइड रिझन मध्ये खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाही. विकेट किपरच्या गोदीमध्ये चेंडू गेला. एक डॉट बॉल आला. 6वं षटक समाप्त झालं. 6व्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे 4 गड्यांच्या मोबदल्यात 54 धावा. अजूनही 2 षटक म्हणजे 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. उरलेल्या 12 चेंडू मध्ये कमीत कमी एक 20 ते 25 धावा अपेक्षित आहे. जो बॅटिंग करणारा संघ आहे त्याला आणि गोलंदाजी करणारा जो संघ आहे त्याला अपेक्षित आहे ते 15 ते 20 धावामध्ये रोखणं ही गरज आहे ते क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. अशा मूड वरती ही मॅच आहे. खूप मजा आहे या मॅच मध्ये.
कारण दोन्ही संघामध्ये अतिशय दर्जेदार खेळाडू आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील हे एक चांगले खेळाडू आहेत आणि चांगल्या खेळाडूंचा भरणा असलेले हे दोन्ही संघ मैदानामध्ये एकमेकांसमोर उभे येऊन ठाकलेले आहेत. 6 षटकांची समाप्ती, 4 गड्यांच्या मोबदल्यात 54 धावा. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी. या ठिकाणी पहा, एक जुने जाणते खेळाडू विनायक तडाखे उपस्थित आहेत. 2016 मध्ये ज्यांनी कोल्हापूर प्रीमियर लीग मध्ये याच मैदानावरती विकेटची हॅट्रिक घेऊन बेस्ट गोलंदाज, बेस्ट बॉलर ठरले होते. 4 मॅच मध्ये 8 ओव्हर मध्ये त्यांनी 21 विकेट घेतले होते. काय कामगिरी केली होती आणि आज ते या मॅचचा आनंद घेत आहेत. एक जुने जाणते खेळाडू आहेत. तुमचं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये, या मॅच मध्ये. आपल्यासारखे जुने जाणते खेळाडू आहेत आणि त्यांचा आदर्श ही युवा खेळाडू आपल्या समोर ठेवतायत आणि त्यानंतर मैदानामध्ये उतरतायत. याचं कारण तुम्ही आहात. आज ही मुलं मैदानामध्ये आहेत का आहेत, ती तुमच्यामुळे आहेत. तुम्ही जे पराक्रम केलेले आहेत आज त्यांना ते पराक्रम करायचे आहेत. कारण काळ असा असतो जो कोणीतरी गाजवलेला असतो, कोणतरी गाजवणार असतो आणि पुढे आता सध्या कोणतरी गाजवत असतो. असा हा खेळ आहे क्रिकेटचा आणि तो क्रिकेटचा खेळ, रणसंग्राम, महासंग्राम तुम्ही मैदानामध्ये पाहत आहात. गोलंदाजाची स्टाईल बघा, जबरदस्त स्टाईल आहे. सोहेल तन्वीरची आठवण करून देणारी ही गोलंदाजी. लालसो पाटील चांगली गोलंदाजी करतायत. पहिलं षटक जरी त्यांचं महागडं ठरलं असलं तरी कर्णधाराने त्यांच्यावरती विश्वास दाखवलाय, कारण त्या तेवढे लेवलचे गोलंदाज आहेत. उडवण्याचा प्रयत्न, धावबाद करण्याची संधी, पण रनिंग बिटवीन द विकेट बघा, खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. एकच धाव मिळेल. शेवटचा चेंडू घेऊन येतील 7व्या षटकातील. गोलंदाजी मार्कवरती लालसो पाटील. आतापर्यंत चांगली बॉलिंग केली या षटकामध्ये. हा बॉल खूप चांगला बॉल, एक डॉट बॉल येईल. लालसो पाटील 2 षटकामध्ये धावा दिल्या 22. पहिलं षटक महागडं, पण हे षटक मात्र खूप चांगलं. सात षटकांची समाप्ती झाली. 7 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गड्यांच्या मोबदल्यात 59 धावा. दत्ता पाटील आणि सद्दाम मुलानी हे 2 बॅटर मैदानामध्ये. दत्ता पाटील आतापर्यंत 7 चेंडूमध्ये 6 धावांवरती खेळतायत, तर सद्दाम मुलानी 4 चेंडूमध्ये 7 धावांची खेळी साकारतायत. शेवटचं षटक असेल, खूप निर्णायक षटक आहे हे. या षटकामध्ये 15 धावा जरी आल्या तरी ही मॅच रोमहर्षक होऊ शकते आणि जर कमी धावा आल्या तर सेकंड इनिंगला जो संघ बॅटिंग करेल त्याला थोडी संधी असेल ही मॅच जिंकण्याची. त्यामुळे ही षटक खूप निर्णायक आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. पहिला चेंडू, शॉर्ट पिच चेंडू, शॉर्ट आर्म पुल, सक्सेसफुल, गेन आउट ऑफ द पार्क. षटकार, कोल्हापूर प्रीमियर लीग षटकार हा बॅटरच्या बॅट मधून. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज वसीम मुलानीचं स्वागत केलंय षटकाराने आणि स्ट्राइक वरती बैटर होता दत्ता. दत्ता अपनी सत्ता दिखाते हुए मैदान के अंदर. एक अफलातून शॉट, कड़क प्रहार, कड़क शॉट, कड़क चाबुक शॉट. धाव संख्या 65 धावा.
वसीम मुलानी लेफ्ट हँडेड बॅटर आहेत, गोलंदाज आहेत, बऱ्याच अपेक्षा आहेत. एक युवा खेळाडू आहे, कमबॅक करेल का, पुढचा चेंडू कशा पद्धतीने टाकेल, समोरचा बॅटर देखील आक्रमक बनलाय. आता तुला देखील काहीतरी करावं लागेल, दत्ता पाटीलला रोखावं लागेल. कुछ कर दिखाना पडेगा, अगर कुछ कर दिखाते हो तो सालो साल याद रखोगे. आणि यावेळी चेंडू मात्र चांगला वेगाने पेश केला होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो. यस, दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. खराब क्षेत्ररक्षण, थोडीशी ढिलाई क्षेत्ररक्षकाची आणि त्याचा परिणाम 2 धावा कंप्लीट. धाव संख्या 67, 67 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. वसीम मुलानी गोलंदाजी मार्ग वरती. पहिलं षटक अफलातून टाकलं होतं, आता दुसरं षटक टाकण्यासाठी आले आहेत. पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका आला, पण त्यानंतर मात्र कमबॅक करतायत. पुन्हा एकदा उडवलाय चेंडू हवेमध्ये, कॅच घेण्याची संधी. यस, वसीम मुलानी ने करिश्मा कर दिखाया. दत्ता पाटिल मैदान के बाहर जाते हुए. दत्ता पाटिल बॅक टू द पॅव्हेलियन. हा 5वा हादरा असेल तो अमीर भैया MK स्पोर्ट जयसिंगपूरला. हा 5वा धक्का असेल. 10 चेंडू मध्ये 12 धावांची एक बहारदार खेळी ही दत्ता पाटील याच्या बॅट मधून बघायला मिळाली. त्यांची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. वैभव खबाले खलबली मचाएंगे क्या, अपनी टीम को सम्मानजनक स्कोर खड़ा कर पाएंगे क्या, ये तो आने वाला वक्त बताएगा. लेकिन जो गेंदबाजी हो रही है वसीम मुलानी की, बेहतरीन गेंदबाजी. पहिल्या षटकामध्ये देखील धावा त्यांनी कमी दिल्या होत्या, फक्त 5 धावा दिल्या होत्या. त्यानंतर या षटकामध्ये 8 धावा देऊन एक गडी बाद केलाय. 3 चेंडू झालेले आहेत, अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्ट्राइक वरती बॅटर आहेत सद्दाम मुलानी. रनआउट करण्याची संधी, काय झालंय त्या ठिकाणी, पंचांचा इशारा येणं बाकी. OUT आउट, रनआउट झालाय स्ट्राइक घेण्याच्या नादामध्ये. सद्दाम मुलानी रनआउट होकर मैदान के बाहर. त्यांना स्ट्राइक पाहिजे होती, त्यामुळे त्यांनी क्रीज सोडलं होतं. पण जो स्ट्राइक वरचा बॅटर होता वैभव खबाले यांना त्या ठिकाणी थांबायचं होतं. त्यांनी चुकी केली आणि त्यांच्या चुकीचं फळ मिळालं. ते सद्दाम मुलानी बॅक टू द पॅव्हिलियन. 6वा हादरा 67 धावसंख्येवरती. धावसंख्या आहे 67, 67. 6 गड्यांच्या मोबदल्यात अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. MK स्पोर्ट जयसिंगपूर किती धावा बनवतायत उरलेल्या 2 चेंडू मध्ये. न्यू बॅटर मैदानामध्ये देवदास पडियार. दोन चेंडूंवरती 2 विकेट, एक रनआउटच्या स्वरूपामध्ये, एक कॅचच्या स्वरूपामध्ये. म्हणजे वसीम मुलानीने कमबॅक केलंय. पहिल्या या षटकातील पहिल्या चेंडूवरती षटकार होता, पण त्यानंतर मात्र त्यांनी कमबॅक केलंय. यावेळी कडक शॉट कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 2 धावा तर कंप्लीट होतील. 3ऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? यस, 3ऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय. जोपर्यंत फेकी होईल तोपर्यंत 3री धाव कंप्लीट केली जाते. रनिंग बिटवीन द विकेट आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. अफलातून रनिंग बिटवीन द विकेट. ज्या ठिकाणी 1 किंवा 2च धावा येऊ शकल्या असत्या त्या ठिकाणी 3 धावा कंप्लीट केल्या. धावसंख्या पोहोचेल 70 धावांवरती. 70 फॉर लॉस ऑफ 6 विकेट. शेवटचा चेंडू, या षटकातील या इनिंग मधील शेवटचा चेंडू. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. विकेट कीपरच्या हातामध्ये चेंडू गेला तरी देखील 1 धाव पूर्ण केली गेली आणि धाव संख्या झाली 71. 8 षटकाच्या समाप्तीनंतर 6 गड्यांच्या मोबदल्यात धावा आहेत 71 आणि जिंकण्यासाठी आता अमीर भैया स्पोर्ट्स संघाला गरज आहे ती 48 चेंडू आणि 72 धावा.
दोन्ही संघांना ही मॅच जिंकणं खूप गरजेचं आहे. जो संघ हरेल तो या स्पर्धेच्या बाहेर आणि जो संघ जिंकेल त्याला अजून एक संधी आहे सुपर 8 मध्ये जाण्याची. त्यामुळे दोन्ही संघांना हा सामना खूप महत्वपूर्ण आहे. करो या मरो नहीं तो घर चलो अशा सिच्युएशनची ही मॅच आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये बरेच प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित होत आहेत. उपस्थित झालेल्या सर्व प्रेक्षकांचं कॉमेंट्री बॉक्स मधून बावडा क्रिकेट क्लबच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे. तुम्ही स्क्रीन वरती बघता आहात MK स्पोर्ट जयसिंगपूरच्या खेळाडूंचा स्कोर. संदीप मकवाना 4 बॉल मध्ये 4 धावा. शुभम मडके अफलातून बॅटिंग, खरोखर चांगली बॅटिंग. 14 बॉल मध्ये 26 धावा. नागेश पाटील नाराज केलं, 2 चेंडू मध्ये 0 धावा. अमोल भोजने संयमाने बॅटिंग केली. 2 सुरुवातीचे हादरे झाले होते पण नंतर शुभम मडके सोबत एक चांगली भागीदारी. 11 बॉल मध्ये 13 धावा, एक चांगली भागीदारी. आणि त्यानंतर आले सद्दाम मुलानी 4 चेंडू मध्ये 7 धावा. त्यानंतर दत्ता पाटील एक खणखणीत चौकार, 10 चेंडू मध्ये 12 धावा. शेवटच्या क्षणी आले वैभव खबाले ज्यांनी 2 चेंडू मध्ये 3 धावा केल्या आणि नाबाद राहिले. आणि शेवटचे खेळाडू देवदास पडियार ज्यांना स्ट्राइक मिळालं नाही, नाबाद राहिले. त्यानंतर अमीर भैया स्पोर्टचे गोलंदाज पहा, जयप्रकाश वर्मा चांगली बॉलिंग केली. जयप्रकाश वर्माने 2 षटकामध्ये धावा दिल्या, फक्त 15 आणि 2 गडी बाद केले. लालसो पाटील 2 षटकामध्ये 22 धावा खर्च केल्या, त्यांना विकेट मिळाला जरी नाही तरी 22 धावा दिल्या. लखन यांनी 2 षटकामध्ये 12 धावा दिल्या. जबरदस्त बॉलिंग लखनने या स्पेल मध्ये केली. धावा देखील कमी दिल्या आणि विकेट देखील मिळवले. शेवटचं षटक पेश केलं होतं वसीम मुलानी यांनी, ज्यांनी 2 षटकामध्ये 1 गडी बाद केला आणि 16 धावा खर्च केल्या. आता मात्र 8 षटकामध्ये 71 धावा झालेल्या आहेत आणि 72 धावा पाहिजेत. त्या अमीर भैया स्पोर्ट संघाला 8 षटकामध्ये 72 धावांचा टप्पा अमीर भैया स्पोर्ट संघ पूर्ण करेल का? त्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल होईल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये तुम्हाला आवाज ऐकता येईल. मॅन फ्रॉम सिंधुदुर्ग कणकवली कासार्डे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील कासार्डे गावचे सुपुत्र मिस्टर अमोल समदाडे. हॅलो चेक. हॅलो धन्यवाद श्यामजी वाक्कर. अठ्ठेचाळीस चेंडू 72 धावांचं लक्ष्य अमीर भैया स्पोर्ट क्रिकेट टीमच्या समोर MK स्पोर्ट जयसिंगपूर क्रिकेट टीमने दिलं. प्रथमतः बॅटिंग करत असताना MK स्पोर्ट जयसिंगपूर क्रिकेट टीमच्या फलकावरती 71 धावा लागलेत आणि 72 धावांचा पाठलाग करण्यासाठी अमीर भैया स्पोर्ट क्रिकेट टीमची आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. दोन्ही फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय. एका बाजूला अमर डोकरे आणि दुसऱ्या बाजूला पृथ्वीराज माटुंगे हे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. पृथ्वीराज माटुंगे, नितीन माटुंगे यांची आज नक्की आठवण येईल. आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण जर पाहिलं तर नितीन माटुंगे यांनी देखील कोल्हापूर जिल्ह्याचं नाव खूप
क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये मोठं केलं त्यांचे हे पुतणे आहेत। यावेळेला पहिली धाव तर प्रचंड वेगात डायरेक्ट हिट केली, अपील केलंय अमर 19-20 का मामला जरूर है। धोक्याची घंटा वाजली आहे का की आपल्या घरट्यामध्ये सुरक्षित पोहोचलाय ते पाहावं लागेल। अमर डोकरे दरम्यानच्या कालावधीमध्ये मालवणवरून प्रकाशजी बोडिये सामना पाहतायत लाईव्ह स्वरूपामध्ये। त्यांनी देखील या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा कळवलेत, आपलं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। 48 चेंडू 72चं लक्ष्य आहे। मनुष्य के साहस से कोई भी लक्ष्य बड़ा नहीं, हारा वही जो लढा नहीं। धोक्याची घंटा वाजली आहे का की आपल्या घरट्यामध्ये सुरक्षित पोचलाय अमर डोकरे ते आपल्याला पाहायचं आहे आणि त्यासाठी तिसऱ्या पंचांकडे मदत मागितली आहे। प्रेक्षक आज देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत आहेत। बावडा क्रिकेट क्लबच्या माध्यमातून कोल्हापूर प्रीमियर लीगचा आपण सगळेजण आनंद घेतो आहोत। भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 29 जानेवारीला या स्पर्धेची शानदार सुरुवात झाली आणि 2 फेब्रुवारी म्हणजे बरोबर उद्या या स्पर्धेचा अंतिम मेगा फायनलचा सामना देखील तुम्ही पाहणार आहात। 19-20 का मामला, त्यामुळे वेगवेगळ्या अँगलने चेक केलं जातंय। महत्त्वाचा डिसिजन आहे आणि महत्त्वाचा गडी आहे आणि आमचे जे तिसरे पंच आहेत त्याच पद्धतीने आपण जर पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून हा डिसिजन तुमच्यापर्यंत येईल। अक्षयजी कोळंबेकर आमचे तिसरे ऑफिशियल आहेत। वेगवेगळ्या अँगलने इथे चेक केलं जातंय आणि तिसऱ्या पंचांचा डिसिजन आला आहे की नॉट आउट, सेफ आहे, आपल्या घरट्यामध्ये अमर डोकरे पोहोचलाय। त्यामुळे एक नक्की जीवनदान मी म्हणेन मिळालंय अमरला। ग्राउंडिंग देखील बघा किती चांगलं केलंय अमरने, डायरेक्ट हिट झाली, यष्टिरक्षकाने अपील केलं, सेलिब्रेशन देखील झालं। मात्र अमर डोकरेने जे ग्राउंडिंग केलं होतं आणि हे खूप महत्त्वाचं असतं। अगदी 19-20चा ज्यावेळेला मामला होतो त्यावेळेला ग्राउंडिंग खूप महत्त्वाची भूमिका बजावते आणि तेच काम इथे अमर डोकरेने केलंय। 2 धावांनी आपलं खातं ओपन केलंय। टीमची धावसंख्या 2। वैभव गोलंदाजी मार्कवरती तयार। कोल्हापूर प्रीमियर लीग 2025 आपण सगळेजण आनंद घेतो आहोत। सामन्याला सुरुवात होते आणि पुढचा बॉल टाकण्यासाठी गोलंदाज वैभव तयार। यावेळेला सुंदर फटका कव्हर्सला खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे सर्कल मध्ये त्याच्या डोक्यावरून आणि खूप मागे प्रवास करत चेंडूला देखील रोखलंय क्षेत्ररक्षकाने। शुभ मडके क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळालाय, त्याने खूप चांगला एफर्ट दाखवलाय आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण पाहतोय एकेरी धावेने टीमची धावसंख्या पुढे जाते। फलकावर आतापर्यंत 3 धावा, विजयासाठी लक्ष्य आहे 72 धावांचं, त्यामध्ये पहिल्या षटकात तर 3 धावा आतापर्यंत आलेत। यावेळेला चुकीचा फटका खेळलाय, चेंडू हवेत, अमर डोकरेच्या साथीला आलेला फलंदाज पृथ्वीराज माटुंगे शून्याची बॅग डोक्यावरती घेऊन शून्याचा चष्मा घालून तंबूच्या आश्रयाला परतलाय, आपला भोपळाही न फोडता पृथ्वीराज माटुंगे बॅक टू दी पॅव्हिलियन।
अवेमध्ये चेंडू पाहायला मिळाला आणि त्यानंतर संदीप मकवानाने हा झेल टिपलाय. सूरजांना नवीन फलंदाज मैदानामध्ये येत असताना आपण पाहतोय मेगा स्क्रीन वरती. वैभवला मिळाली आहे पहिली सफलता. 45 चेंडू विजयासाठी 69 धावांची आवश्यकता. पहिलं षटक, पहिल्या षटकामध्ये पहिल्याच बॉलवरती 2 धावा, धोकादायक धाव घेतली, त्यानंतर आली 1 धाव आणि त्यानंतरच्या बॉलवरती आली आहे विकेट. आतापर्यंत 3 चेंडू संपले, 3 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पृथ्वीराज पहिल्या गड्याच्या रूपाने तंबूच्या आश्रयाला परतलाय. गोलंदाज तयार. वैभवचा बॉल यावेळेला ऑफ साइडला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळालाय. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. अनिवार्य पॉवर प्लेचं पहिलं षटक, मॅग्नेटरी पॉवर प्लेचं षटक तुम्ही पाहताय आणि या षटकात फक्त 2 क्षेत्ररक्षकांना मुभा आहे सर्कलच्या बाहेर. एक क्षेत्ररक्षक देखील आपल्याला पाहायला मिळतोय काऊ क्षेत्रामध्ये. दुसरा जो क्षेत्ररक्षक आहे ऑप्टिकच्या बाहेर डीप स्कोरले क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय बाउंड्री लाईन वरती. हा देखील खूप चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय. वैभव गोलंदाजी मार्क वरती सज्ज झाला. आतापर्यंत 4 धावा फलकावरती लागलेत. अमीर भैया स्पोर्ट क्रिकेट टीम बनाम MK स्पोर्ट जयसिंगपूर अशी लढत मैदानाच्या आतमध्ये रंगली आहे. वैभवचा यावेळेला बॉल ड्राईव्ह केलाय. शॉर्ट्स कव्हरला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला संदीप मकवाना. त्याने थोडीशी चूक केली आहे आणि त्या दरम्यान 1 धाव मैदानामध्ये जलद गतीने पूर्ण केली गेली. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. पाठलाग करायचा आहे विजयासाठी 72 धावांचा अमीर भैया स्पोर्ट क्रिकेट टीमला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे 5. 1 बाद 5. चला सामना लगेच चालू करायचा आहे. आपण पाहतोय जो सामना चालू आहे अमीर भैया स्पोर्ट बनाम MK स्पोर्ट जयसिंगपूर अशी लढत मैदानाच्या आतमध्ये आहे. 42 चेंडू आणि 67 धावा हे समीकरण. 42 चेंडू 67 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळालंय. स्कोर बोर्ड वरती जिंकण्याची संधी दोघांना असेल का? कारण या मॅच मध्ये हरणं कोणाला पसंत नसेल. मालिकेमध्ये आतापर्यंत 2-2 1-1 सामना त्यांनी गमावलाय. त्यामुळे या सामन्यामध्ये जर संघ पराभूत झाला तर या स्पर्धेमधून मात्र बाहेर व्हावं लागेल आणि जिंकणाऱ्या संघाला एक संधी नक्की मिळेल. त्यामुळे हरणं कोणाला पसंत नाहीये. या मॅच मध्ये जिंकावंच लागेल जर का मालिकेमध्ये आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर. या ठिकाणी BPL 2025 सीझन BPL 2025 15, 16, 17 या 3 दिवशी ही स्पर्धा असणार आहे. 12 फेब्रुवारी फॉर्म भरण्याची अखेरची तारीख असणार आहे. AB कलेक्शनमध्ये फॉर्म उपलब्ध आहेत. बावडा प्रीमियर लीग मर्यादित असल्यामुळं सर्व बावडा क्रिकेटपटूंना ही सुवर्ण संधी आहे. 12 तारखेपर्यंत फॉर्म सबमिट करून सहकार्य करायचं आहे. BPL तारीख आहे 15, 16, 17 फेब्रुवारी. बावडा प्रीमियर लीग 15, 16, 17 फेब्रुवारी 3 दिवस ही स्पर्धा चालणार आहे. फॉर्म भरण्याची अंतिम तारीख आहे 12 फेब्रुवारी. फॉर्म उपलब्ध आहेत. AB कलेक्शनचे प्रोप्रायटर टोनी बावडेकर यांच्याकडे संपर्क साधायचा आहे. धन्यवाद.
चेंडू विजयासाठी 67 धावांची आवश्यकता हे समीकरण मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मैदानाची थोडीशी डागडुजी देखील चालली आहे. कोल्हापूर प्रीमियर लीग ही शानदार क्रिकेटची स्पर्धा आपल्या सगळ्यांच्या भेटीला आली आहे. गेले 4 दिवस रात्र या स्पर्धेने प्रेक्षकांचं मनोरंजन देखील केलंय. उद्या या मालिकेचा अंतिम दिवस आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये बरोबर 8 ते 9च्या दरम्यान अंतिम मेगा फायनलचा थरार देखील तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे प्रेक्षकांना विनंती आहे, आपण उद्याचा दिवस या क्रिकेट स्पर्धेसाठी राखीव ठेवा. सकाळी बरोबर 11 वाजण्याच्या आतमध्येच 10च्या दरम्यान पहिला सामना या ठिकाणी सुरू होईल. कारण उद्याच्या दिवसामध्ये 7 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. त्यामध्ये सुरुवातीला 4 क्वार्टर फायनलच्या लढती होतील, उपांत्य फेरीचे 4 सामने होतील आणि त्यानंतर उपांत्य फेरीचे 2 सामने आणि अंतिम मेगा फायनलचा थरार. एकंदरीत 7 सामने तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामुळे किती महत्त्वाचं काम असलं तरी ते उद्याच्या दिवशी बाजूला ठेवा आणि आपला नोकरी धंदा व्यवसाय सगळं काही सांभाळून उद्याचा दिवस जो सुट्टीचा दिवस आहे तो क्रिकेटसाठी आणि कोल्हापूर प्रीमियर लीगसाठी राखीव ठेवा. ही प्रेक्षकांना विनंती आहे. आपापली जागा देखील निश्चित करा, कारण उद्या प्रेक्षकांना बसायला जागा देखील मिळणार नाहीये, इतके प्रेक्षक येणार आहेत. त्यामुळे लवकर या, आपली जागा निश्चित करा आणि या स्पर्धेचा आनंद घ्या. गोलंदाज तयार, 42 चेंडू 67 धावा हे लक्ष्य आहे. पहिलाच बॉल गोलंदाजाचा यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड स्क्वेअरला चेंडू चाललाय. एकच धाव इथे बनवली जाईल. बूंद बूंद से सागर बनता है, इक्के दुक्के से काम चलाने की कोशिश करना पड़ेगी मैदान के अंदर. सद्दाम मुलानी गोलंदाजीसाठी तयार झालाय. यानंतर अजून एक सामना देखील बाकी आहे. त्यामुळे प्रेक्षकांना विनंती आहे, या सामन्यानंतर तुम्हाला अजून एक मोठा सामना पाहायला मिळणार आहे. त्यामध्ये आयोजन कमिटीमधील सदस्य मनोज संगपाळ देखील आहेत, कृष्णान पिंगळे आहेत, नंदू उल्पे देखील आपल्याला पाहायला मिळतील त्या संघामध्ये. टीमची धावसंख्या 7 आतापर्यंत आपण पाहतोय. संजय अण्णा आणि त्यांच्या साथीला सूरज अण्णा आणि त्याच्या साथीला अमर डोकरे ही जोडी. यावेळेला पुन्हा एकदा ऑन साइडला प्लिक केलाय बॉल. चेंडू मिड विकेटच्या दरम्यान चाललाय. पहिली धाव प्रचंड वेगात, दुसरीचा प्रयत्न देखील झालाय. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. अमोल भोजने थोडेसे नाराज आहेत क्षेत्ररक्षकावरती. जे यष्टीरक्षक फलंदाज म्हणून टीम मध्ये दाखल झालेले आहेत अमोल भोजने, ज्यांचा खेळ आपण मोठमोठ्या स्पर्धेमध्ये देखील पाहिला, ज्यांच्याकडे प्रदीर्घ अनुभव आहे. 9 धावा. अमर डोकरेचं सेन्सिबल क्रिकेट आपण पाहतोय. मेरिट के हिसाब से बल्लेबाजी, टीमची गरज ओळखून तो फलंदाजी करत असताना आपण पाहतोय अमर डोकरेला. अमीर भैया स्पोर्ट क्रिकेट टीम बनाम MK स्पोर्ट जयसिंगपूर. आपण पाहिलं तर 2 मातब्बर संघ 1-1 सामना आतापर्यंत त्यांनी गमावला. यावेळेला उडवले बॉलला.
चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षकांच्या बरोबर मधोमध चेंडूने टप्पा घेतलाय आणि दुसऱ्या प्रयत्नामध्ये जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवरती ताबा मिळवतोय मैदानामध्ये 2 धावांची लहर आपल्याला पाहायला मिळाली आहे. दुहेरी धावांनी टीमची धावसंख्या पुढे जाते 11 सिंगल डिजिट नेल्सन फिगर आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला गोलंदाज तयार. यावेळेला देखील खूप चांगला फटका क्षेत्ररक्षकाला हेरलाय. डायरेक्ट फेकी देखील एस्ट्यांवरती झाली आहे. मिड ऑफच्या दरम्यान हा क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळालाय. धाव घेण्याचा कोणताही प्रश्नच निर्माण झाला नाही. सद्दाम मुलानी आपल्याला स्क्रीनवरती गोलंदाजी दिसतोय आणि खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्याच्या माध्यमातून देखील झाली आहे. फ्लड लाईट्स मध्ये क्रिकेटचा रणसंग्राम समीकरण आहे 37 चेंडू 61 धावा. हे विजयासाठी समीकरण बॅटिंग करणाऱ्या अमीर भैया स्पोर्ट क्रिकेट टीमला MK स्पोर्ट जयसिंगपूर. यावेळेला लेग स्टिक वरचा बॉल स्क्वेअर लेगला खेळायचा प्रयत्न फसला अमर डोकरेचा. अमर डोकरे हा देखील एक खूप मोठा खेळाडू आहे जो टीमचा आयकॉन खेळाडू आहे, संघ नायक आहे आणि त्याच्याकडनं खूप मोठी अपेक्षा त्या टीमच्या ओनरला असेल. अर्थातच आपण पाहिलं तर अमीर मुलानी हे टीमचे ओनर आहेत, अमीर भैया स्पोर्ट क्रिकेट टीमचे. आणि MK स्पोर्ट जयसिंगपूर क्रिकेट टीमचा ज्यावेळेला विचार होतो त्यावेळेला टीमचे जे ओनर आहेत ते महेश कलंगुटगे जे जयसिंगपूर नगरपालिकेचे नगरसेवक देखील राहिलेले आहेत सध्याच्या घडीला. आणि त्यांच्या मालकीचा संघ या स्पर्धेमध्ये संदीप मकवाणाच्या नेतृत्वाखाली खेळतोय. षटक क्रमांक 2चा खेळ संपलाय. फलकावरती फक्त 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. कोल्हापूर प्रीमियर लीगचा थरार तुम्ही अनुभवताय. 36 चेंडूंचा येणाऱ्या खेळ बाकी. येणाऱ्या 36 चेंडूंमध्ये अजून 61 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत बॅटिंग करणाऱ्या अमीर भैया स्पोर्ट क्रिकेट टीमला. आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले गेलेत सिंधुदुर्ग जिल्हा समालोचन कॉमेंटेटर असोसिएशनचे अध्यक्ष श्यामजी वाक्कर सर, जे देवली गावचे सरपंच देखील आहेत सध्याच्या घडीला आणि लोकनियुक्त सरपंच होण्याचा बहुमान देखील त्यांना मिळालाय. सर आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. लक्ष्य आहे 72चं आणि 2 षटकामध्ये फक्त 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. कसं पाहताय या सामन्याकडे? अमोल, लक्ष थोडं मोठं होतं. सुरुवात मात्र खूपच अडखळत झालेली आहे. 2 षटकामध्ये फक्त 11 धावा आणि 1 गडी बाद झालेला आहे. गडी बाद झालेल्याचं दुःख नाहीये पण धावांवरती अंकुश लागलेला आहे. धावांची गरज आहे. जशी आजारी माणसाला सलाईनची गरज असते तशी आता धावांची गरज आहे. ते बॅटिंग करणारा संघ म्हणजेच अमीर भैया स्पोर्टचा संघ. धावा बनवाव्या लागतील तुम्हाला. मोठे फटके देखील अपेक्षित आहेत आणि स्ट्राइक रोटेट करणं खूप गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं रनिंग बिटवीन द विकेट पाहिजे. आणि हा बघा, हमारी बात सुन ली, हमारी बात सर आखो पर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांनी. बऱ्याच वेळानंतर एक चौकार आला, एक मोठा फटका आला जो अपेक्षित आहे बॅटिंग करणाऱ्या संघाला. आणि तरच ही मॅच रोमहर्षक किंवा एक अटीतटीची लढत सर्व प्रेक्षकांना बघायला मिळेल. कारण हे जे सर्व प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत ना अमोल, ते त्यासाठी अपेक्षित होऊन आलेले आहेत की आम्हाला एक अटीतटीची लढत पाहायला मिळेल. एक रोमहर्षक सामना, अंगावरती काटे आणणारा सामना आम्हाला बघायचा आहे आणि तोच सामना बघण्यासाठी हे प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत. अतिशय रंगतदार आतापर्यंत लढती या KPLच्या माध्यमातून प्रेक्षकांना देखील पाहायला मिळालेत. त्यामुळे त्याच अपेक्षेने प्रेक्षक वर्ग देखील मोठ्या संख्येने आलाय. यूट्यूबच्या माध्यमातून देखील प्रेक्षक सामन्याचा आनंद घेत आहेत जे आउट ऑफ स्टेशनला आहेत, मात्र ते कोल्हापूरमध्ये वास्तव्यास होते. आणि सध्याच्या घडीला टप्प्याचा बॉल थोडासा वरती आलाय, बॅट आडवी फिरवली आहे आणि चेंडू शॉर्ट फाईन लेगला निघालाय. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. 56 धावा अजून आवश्यक होत्या विजयासाठी, त्यामध्ये 1 धाव कमी झाली आहे. 33 चेंडू 55ची आवश्यकता आहे विजय संपादन करण्यासाठी. अमीर भैया स्पोर्ट क्रिकेट टीमला 55 धावा अजून बनवाव्या लागतील. नागेश पाटील गोलंदाजी मार्कवरती आहे आणि स्ट्रायकिंग इनला जर आपण पाहिलं तर अमर डोकरेच्या साथीला सूरजन्ना हा स्ट्रायकिंग इनला फलंदाज होता. लेग बायचा सिग्नल पंचांनी कळवलाय. एका अतिरिक्त धावेने टीमची धावसंख्या पुन्हा एकदा पुढे चालली आहे.
18 वरती षटक क्रमांक 3 चा खेळ चालू आहे. 2 षटक आणि 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. अमर डोकरे व्यक्तिगत 10 धावांवरती तो खेळतोय. यावेळेला चुकीचा फटका खेळला. अमर डोकरेची प्राइज विकेट. कॉटन बोल्ड स्वतःच्याच गोलंदाजीवरती नागेश पाटीलने टिपलाय हा झेल आणि त्यानंतर अमर डोकरे निताश हताश मनाने मैदानाच्या बाहेर जाताना आपण पाहतोय 11 चेंडूमध्ये फक्त 10 धावा अमरच्या खात्यावरती आहेत. आजचा दिवस कदाचित अमरचा नाहीये. मोठा धक्काच म्हणावा लागेल. बॅटिंग करणाऱ्या क्रिकेट टीमला चुकीचा फटका खेळला. समोर खेळायचं होतं, चेंडू वरती आला आणि त्यानंतर हवेमध्ये विरलेल्या चेंडूचं झेलात रूपांतर केलं नागेश पाटीलने आणि महत्वाची विकेट आली आहे. बघा नाराज किती आहे फलंदाज अमर डोकरे आणि त्याच्या चेहऱ्यावरती साफ आपल्याला ते जाणवतंय. विकेट नंबर 2. टीमची धावसंख्या आहे 18. 2.5 षटकांचा आतापर्यंत खेळ संपलाय. नागेश पाटीलने आपल्या या षटकामध्ये 6 धावा आतापर्यंत खर्च केलेत 5 चेंडूंमध्ये. 1 विकेट देखील त्याच्या खात्यावरती आहे. नवीन फलंदाज वॉर्मअप करत असताना आपण पाहतोय मैदानामध्ये चाललाय आणि त्याच्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे. संघ अडचणीमध्ये नक्की आलाय असंच म्हणावं लागेल. अभिजित वडर कोल्हापूरचे कॉमेंटेटर हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपलं देखील मनापासून स्वागत. 54 धावांची अजून गरज आहे आणि गरज ही शोधाची जननी आहे. तुम्हाला खराब चेंडू या मॅच मध्ये शोधावे लागतील आणि खराब चेंडूंना सीमारेषेच्या बाहेर पाठवावं लागेल. जोश होश एका जागेवरती ठेवावं लागेल. दुसऱ्या बाजूला संघ कसा आपल्या विजयाकडे जाईल याकडे देखील लक्ष द्यावं लागेल. प्रेक्षकांना अपेक्षा आहे की बॅटमधनं मोठे फटके येतील आणि गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या सपोर्टकांना अपेक्षा आहे की अजून एखादी विकेट या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. नागेश पाटील गोलंदाजी मार्कवरती आहे. यावेळेला सुंदर बॉल ड्राईव्ह केलाय. कव्हर्सला कव्हर ड्राईव्हचा एक सुंदर फटका. क्षेत्ररक्षक वेगात चेंडूपर्यंत पोहोचलाय. जमिनीचा सहारा जमिनीची मदत सातत्याने फटक्यासाठी घेतली जाते. आमच्या आयोजन कमिटीमधील कृष्णांत पिंगळे सर हे देखील आपल्याला कॉमेंट्री बॉक्सच्या समोर पाहायला मिळतात, ज्यांचा खेळ आपण यानंतरच्या मॅचमध्ये देखील पाहणार आहोत. थोडेसे नक्की नाराज असतील कारण संघाला विजय मिळवण्याची संधी होती आणि ती संधी मात्र दवडली गेली आहे. मात्र संधी अजून एक आहे. संधी जीवनामध्ये किंवा क्रिकेटमध्ये खूप क्वचित मिळते कारण संधी जेवढा छोटा शब्द आहे मित्रांनो अगदी तेवढ्या छोट्या वेळेसाठीच येते. षटक क्रमांक 3 चा खेळ आतापर्यंत संपलाय आणि 72 धावांचा पाठलाग करताना फक्त 19 धावा अमीर भैया स्पोर्ट क्रिकेट टीमच्या फलकावरती आहेत. येणारे चेंडू मात्र 30 बाकी आहेत. 30 चेंडूमध्ये विजयासाठी 53 धावांची आवश्यकता आहे. 30 चेंडू 53 धावा हे विजयासाठी समीकरण. अजित पाटील आणि त्याच्या साथीला आपण पाहतोय की सूरज अण्णा हा मैदानामध्ये खेळाडू. दोन्ही खेळाडूंवरती या सामन्याची खूप मोठी जबाबदारी आहे. मारो या मरोची लढाई आहे, करो या मरोची लढाई, नाही तो इस प्रतियोगिता से बाहर चले जाओ. या सामन्यामध्ये एक्सक्यूज अजिबात नाहीये. या सामन्यामध्ये जर हरलात तर तुम्हाला पुढच्या पर्वाची वाट बघावी लागणार आहे. 2026 KPLच्या स्पर्धेपर्यंत तुम्हाला या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. ती वाट पाहायची की या मॅच मध्ये कोणत्या संघाची वाट लावायची हेच मात्र तुमच्या हातामध्ये आहे. दोन्ही संघ जिंकण्यासाठी नक्की खेळतायत, मात्र कोणत्या संघाच्या गळ्यामध्ये विजयाची माळ पडेल ते देखील आपल्याला पाहावं लागेल. tenniscricket.in च्या माध्यमातून खूप चांगलं कॅमेरा वर्क आणि खूप चांगली क्लॅरिटी देखील आपल्याला पाहायला मिळते. कॉमेंट्री बॉक्स मध्ये मी समालोचक अमोल जमदडे, माझ्या सोबत श्यामजी वाक्कर जे समालोचक आहेत. दुसऱ्या बाजूला आमचे गुणलेखक सलीम भैया. एका छताखाली सगळं काही ही ज्यांची टॅगलाईन आहे. गोलंदाज तयार. 53 धावांची आवश्यकता 30 चेंडू मध्ये. ड्राईव्ह केले बॉलला. सुंदर फटका. वितलन कार्पेटचा फटका. चेंडू चालला लॉंग ऑफला. पहिल्या प्रयत्नामध्ये फंबल झालाय आणि बघता बघता एकरी धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये देखील केलं गेलंय. दुहेरी धावांनी टीमची धावसंख्या फलकावरती लागली आहे 21. श्यामजी वाक्कर सर, 21 हा गणेशाचा आकडा आहे कारण 21 मोदकांचा नैवेद्य आणि 21 दुर्वांची जोडी आपण गणपतीला अर्पण करतो आणि आज मागी गणेश जयंती देखील आहे. यावेळेला सुंदर बॉल डिलिव्हर्ड केला. देवदास गोलंदाजी मार्कवरती आहे. देवदासच्या माध्यमातून खूप चांगला बॉल डिलिव्हर्ड केला. मागी गणेश जयंतीच्या तमाम गणेश भक्तांना खूप साऱ्या शुभेच्छा.
गणपतीने तुमच्या मनातील इच्छित मनोकामना पूर्ण करावी. जे आपलं आराध्य दैवत आहे, कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण गणपतीला हाक मारून गणपतीचं नमन करून वंदन करून करतो. या वेळेला देखील खूप चांगला बॉल डिलिव्हर्ड केला. 51 धावांची अजून गरज. 2 धावा आणि त्यानंतर 2 चेंडू सलगचे डॉट देखील आले आहेत. देवदास गोलंदाजी मार्क वरती आहे. मार्केट यार्ड एड कडून तो गोलंदाजी करतोय. त्याच्या समोर स्ट्रायकिंग एंडला बॅटर तयार. अजित पाटीलने यावेळेला बॉलला उडवलंय. चेंडू बराच काळ हवेत विरलेला जो चेंडू आहे तो मात्र लँड झालाय निर्जन स्थळी. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती होते आणि बघता बघता 2 धावा आपल्याला पाहायला मिळालेत. 27 चेंडू विजयासाठी जर आपण पाहिलं तर या मॅच मध्ये टीमची धावसंख्या पुढे जाते. 23 धावा 27 चेंडूंचा आता मात्र खेळ बाकी. 26 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज तयार. 23 धावा फक्त फलकावरती आहेत. यावेळेला ऑफ साइडला ड्राईव्ह केलंय. शॉर्ट्स कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. एकेरी दुहेरी धावांनी सामना जिंकणं आता मात्र अवघड होत चाललंय. गाडीला एक्सलेट करावं लागेल. रिक्वायर्ड रन रेट 11.52 ही पलीकडे चाललंय. रिक्वायर्ड रन रेट तुम्हाला हातामध्ये आणावं लागेल. थोडंसं कव्हर करावं लागेल आणि त्यासाठी जोखमीचे फटके देखील खेळावे लागतील या मॅच मध्ये. अजित पाटीलच्या साथीला सूरजांना ही जोडी मैदानामध्ये स्ट्रायकिंग इनला बॅटर तयार. सूरजांना धीमा बॉल. धीम्या गतीचा चेंडू आखूड टप्प्याचा होता. स्ट्रायकिंग एंडच्या बॅटर सूरज अण्णाला बॉलने चुकवलंय आणि हा चेंडू यष्टिरक्षकाच्या गोदीमध्ये देखील गेलाय. मनोज संकपाळ आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आहे. नक्की नाराज असणार आहे मनोज संकपाळ आणि त्याच पद्धतीने आमचे कॉमेंटेटर अभिजित हे देखील आपल्याला पाहायला मिळतात. नंदू जो सबका बंधू आहे ते देखील नाराज नक्की असतील या मॅचच्या निमित्ताने. मात्र एक संधी तुम्हाला या मॅच नंतर नक्की मिळेल. आपल्याला पाहायचं आहे हा सामना देखील खूप रंगतदार चाललाय. शामसर 4 षटकांचा खेळ संपलाय. 24 धावा फलकावरती आहेत. येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये अजून 48 धावांची आवश्यकता. अमीर भैया स्पोर्ट क्रिकेट टीमला MK स्पोर्ट जयसिंगपूर क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये. तर 24 चेंडू 48 धावांचं जे लक्ष्य आहे त्या लक्ष्याचा पाठलाग कशा पद्धतीने होईल अमीर भैया स्पोर्ट क्रिकेट टीमच्या माध्यमातून हे सांगण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये मात्र बदल होतोय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूयात आमचे सहकारी समालोचक श्याम वक्कर यांचा आवाज. तोपर्यंत मी अमोल जमदाडे काही वेळासाठी थांबतोय. धन्यवाद. धन्यवाद अमोल. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं, सर्व खेळाडूंचं आणि सर्व मान्यवरांचं मी श्याम वाक्कर कोल्हापूरच्या या पॅव्हिलियन मैदानावरती स्वागत करत आहे. पहिल्या 4 षटकामध्ये म्हणजे 24 चेंडूमध्ये फक्त 24 धावा झालेल्या आहेत. 6च्या सरासरीनं धावा बनवतायत. उरलेल्या 24 चेंडूमध्ये 48 धावा पाहिजेत. म्हणजे 12च्या सरासरीनं 12च्या धावगतीनं तुम्हाला धावा बनवायच्या आहेत. प्रत्येक षटकामध्ये एक मोठा फटका अपेक्षित आहे. एक मोठा फटका हा प्रत्येक षटकामध्ये आला पाहिजे तरच तुम्ही त्या धावापर्यंत पोहोचू शकता. रोमहर्षक अशी मॅच होऊ शकते. गेंदबाज नागेश पाटील यावेळी उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे आपलातून कॅच पकडली आहे. सद्दाम मुलानी एक चांगला झेल पकडतोय. पाठीमागे धावत जातोय आणि एक नजर कायम चेंडूवरती ठेवली आणि त्याचा परिणाम त्याच्या सेफ हँड मध्ये चेंडू गेला. चेंडू विसावला आणि परिणाम अजित पाटील 9 चेंडूमध्ये 6 धावा बनवून बॅक टू द पॅव्हिलियन. एक हादरा बसेल. बॅटिंग करणारा संघ जो आता या क्षणी बॅटिंग करतोय अमीर भैया स्पोर्टचा संघ. धावांचा पाठलाग करायचा आहे तो 72 धावांचा. 8 षटकामध्ये 72 धावांची गरज आहे. पहिल्या 4 षटकामध्ये फक्त 24 धावा आल्या. त्यानंतर 5व्या षटकाची सुरुवात देखील सुंदर झालेली आहे. पण हा खेळ आहे. या खेळामध्ये जब तक सीमित ओवर में आखिरी गेंद डाली नहीं जाती तब तक भाकित करना गलत बात है. एखाद दूसरा बल्लेबाज आएगा, बड़े शॉट लगाएगा,
और मैच में रोमांच पैदा करेगा। ये आने वाली बात है, अगर मगर की बात है। क्रिकेट में अगर मगर भी कुछ मायने नहीं रखता, लेकिन फिर भी इसी उम्मीद से यहाँ पर प्रेक्षक मौजूद है, दर्शक मौजूद है। जे प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांची इच्छा आहे या मॅच मध्ये मोठे फटके बघायचे आहेत। एक चांगली मॅच, कडक मॅच त्यांना बघायची आहे। बॅटिंग करणाऱ्या संघाकडून बरेच अपेक्षा आहेत। लक्ष फार दूर गेलेलं आहे, तरी पण तुम्ही जाऊ शकता जवळ त्याच्या। ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, वाईड बॉलचा इशारा पंचांकडून आला। अतिरिक्त धाव ऍड केली जाईल, धावसंख्या पोहोचेल 25। 3 चेंडू मध्ये आतापर्यंत एकही धाव दिली नाही नागेश पाटीलने। हा मात्र अवांतर चेंडू फेकला। देखते हैं जिलेबिया मांगते हैं भजिया, ऐसी गेंद डाली, एक्स्ट्रा रन मिला। यावेळी उडावलाय क्षेत्ररक्षक आहे, मस्तक पे से दस्तक देती हुई गेंद सीमा रेखा के बाहर। 6 रन के लिए ये आया सनसनाता दंदनाता सिक्सर बल्लेबाज के बल्ले से। ज्या धावांची गरज आहे, ज्या मोठ्या फटक्याची गरज आहे, तो मोठा फटका यावेळी बॅटरच्या बॅट मधून आला। एक खणखणीत दणदणीत षटकार तुम्ही बघता आहात। केपीएल षटकार, कोल्हापूर प्रीमियर लीग षटकार, आणि या अशा मोठ्या फटक्यांची गरज आहे तो बॅटिंग करणारा संघ। लखन च्या बैट मधून गगन को मिलने वाली ये गेंद लखन की। एक खूबसूरत शॉट लखन के बल्ले से। पुन्हा एकदा गेंदबाजी मोर्चे पर नागेश पाटील को। 1 ओव्हर 4 बॉल 14 धावा। यावेळी वाईड बॉलचा इशारा पंचांकडून आला, त्यानंतर बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव, एकूण 2 धावा ऍड केल्या जातील। धाव संख्या पोहोचेल 33 धावा। 24 चेंडू मध्ये 48 धावांची गरज होती। पहिले 3 चेंडू डॉट आले, पण त्यानंतरच्या एका चेंडू मध्ये 8 धावा आल्या आणि त्यामुळे कमबॅक करून दिलाय। 20 चेंडू 39 धावा। मॅच कडक आहे, मॅच ऑन आहे, दोन्ही संघांना समान संधी आहे। पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, प्रेशर प्रेशर प्रेशर, नागेश पाटील वरती प्रेशर। आतापर्यंत सुरुवाती ते 3 चेंडू अफलातून टाकले होते, 3 चेंडू डॉट टाकले होते, एक विकेट देखील प्राप्त केला होता, पण त्यानंतरचा एक चेंडू, त्यामध्ये 3 वाईड बॉल आणि एक मोठा शॉट, म्हणजे एकूण टोटल धावा आल्या 9 आणि 1 22च्या स्वरूपामध्ये एकूण धावा झाल्या 10, म्हणजे एका चेंडू मध्ये 10 धावा आल्या। अल्टी पल्टी शॉट। यावेळी आमचे समालोचक बादल चौधरी जर असले असते तर नक्की मालवणीमध्ये सांगितलं असतं, मराच्या ढोराक चराचे वडी। कुछ जरूरत नहीं है इस शॉट की, सीधे बल्ले से भी रन आ सकते हैं। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती नागेश पाटील। यावेळी पुन्हा एकदा उडवलाय चेंडू, बराच काळ हवेत आहे, क्षेत्ररक्षक धावत आहेत। 1 धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? नाही, स्ट्राइक वरच्या बॅटरने नकार दिला, त्यामुळे फक्त एका धावेवरती समाधान मानावं लागलं। 3 चेंडू डॉट आले होते, पण त्यानंतरच्या पुढच्या 3 चेंडूंवरती धावा आल्या 11 आणि धाव संख्या पोहोचली 35 धावा। 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या आहेत 35। अजूनही गरज आहे ती 18 चेंडू आणि 37 धावा। 18 चेंडू आणि 37 धावा। काय घडेल, काय बिघडेल, कोण जिंकेल, कोण हारेल? प्रति षटकामध्ये 12 धावांची गरज आहे। पहिल्या षटकामध्ये या 12 धावा त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत। उरलेल्या 3 षटकामध्ये या 12 धावा पूर्ण करतील का? या गोलंदाजी करणारा संघ हा बॅटिंग करणाऱ्या संघावरती भारी पडेल, हे देखील पाहावं लागेल। मॅच मध्ये मजा आहे। आज की रात आपके साथ। गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज देवदास, गेंदबाजी कर रहे हैं देवदास और उनके सामने बल्लेबाज। यावेळी पुन्हा एकदा अल्टी पल्टी शॉट खेळण्याचा प्रयत्न। उडी तो तितली, डुबी तो मछली, गेंद अंदर दंडी बाहर। मोठा फटका, रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटर क्लीन बोल्ड झाला आणि मैदानाच्या बाहेर।
हिट विकेट आणि बॅटर मैदानाच्या बाहेर. न्यू बॅटर सागर सुतार. आता गरज आहे ती 17 चेंडू आणि 37 धावा. रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये मोहामध्ये सूरज अण्णाने आपला विकेट बहाल केला समोरच्या संघाला. देवदास पहिल्या षटकामध्ये 5 धावा दिल्या. या षटकाची सुरुवात देखील खूप चांगली केली आहे. पहिल्याच बॉल वरती विकेट प्राप्त करून दिलाय. नवीन बॅटर सागर सुतार मैदानामध्ये. देवदास चल्ले. चांगला बॉल, वेगाने टाकलेला बॉल थोडासा उसळी घेतोय. यष्टीरक्षक आपलं काम पूर्ण करतोय. एक डॉट बॉल येईल, एक टिंब चेंडू येईल. आता मात्र 16 चेंडू 37 धावा. हे घमासान मैदानामध्ये चालू आहे. सागर सुतार, लखन जे बॅटिंग करतायत. लखनने आतापर्यंत एका चेंडूमध्ये 6 धावा बनवल्या आहेत. अफलातून बॅटिंग लखनने सुरुवात करून दिली आहे, पण त्याच्याजवळ स्ट्राईक अजून आलेला नाहीये. ज्यावेळी हलक्या हाताने खेळतो. एक धाव कंप्लीट केली आहे. आउटफील्ड खूप मोठा आहे, त्यामुळे दुसऱ्या धावेची अपेक्षा आहे. दुसरी धाव देखील पूर्ण होईल. यस, दुसरी धाव देखील पूर्ण केली. धाव संख्या पोहोचेल 37. 4 गड्यांच्या मोबदल्यात धावा झाल्या आहेत 37. 72 धावांचा पाठलाग करताना 15 चेंडू 35 धावा. घमासान मैदानामध्ये कोल्हापूरच्या बावडा मधील पॅव्हिलियन मैदानामध्ये हे घमासान. यावेळी सरळ बॅटने उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफला, त्याच्या सरळ हातामध्ये चेंडू. अजून एक विकेट. बॅक टू द पॅव्हिलियन. सागर सुतार आल्या पावली माघारावर जावं लागेल. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, त्यानंतर मोठा फटका मारण्याच्या मोहामध्ये फसला आणि लॉंग ऑफला सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये झेल देऊन बॅक टू द पॅव्हिलियन. 3 चेंडू मध्ये 2 धावा बनवून सागर सुतार बॅक टू द पॅव्हिलियन. नागेश पटेल चांगली फिल्डिंग करतायत लॉंग ऑफ रिजन मध्ये. एक चांगला कॅच त्यांनी पकडला. बाउंड्री लाईनच्या जवळ जवळ त्यांचे पाय होते. स्वतःवरती नियंत्रण ठेवलं आणि चांगला कॅच त्याने पकडला. 5वा हादरा बसतोय तो बॅटिंग करणारा संघ म्हणजेच अमीर भैया स्पोर्ट्स संघ. न्यू बैटर प्रवीण देसाई न्यू बैटर मैदान के अंदर आते हुए. एक अनुभवी खेळाडू आहेत, लीजेंड खेळाडू आहेत. पूर्ण अनुभवाचं गाठोडं आपल्या पाठीवरती बांधून मैदानामध्ये आले आहेत. अपेक्षा आहेत त्यांच्याकडून संघाला 14 चेंडू 35 धावा. अजूनही ही मॅच ऑन आहे. एखाद दुसरा मोठा फटका ही मॅच मध्ये आणू शकते बॅटिंग करणाऱ्या संघाला. काय होईल, काय घडेल, काय बिघडेल, कोण जिंकेल, कोण हारेल. एकीकडे आहे अमीर भैया स्पोर्ट, दुसरीकडे आहे एमके स्पोर्ट जयसिंगपूरचा संघ. जो हरेल तो स्पर्धेच्या बाहेर आणि जो जिंकेल त्याचं आव्हान कायम राहील. ज्यावेळी चांगला बॉल वाईड यॉर्कर ज्याला म्हटलं जातं तशा पद्धतीचा हा बॉल. गोलंदाजी मार्ग परती देवदास अफलातून बॉलिंग करतायत. आपल्या वेग रफ्तार से गिरफ्तार कर रहे हैं बल्लेबाज को. जो त्यांचा वेग आहे, जी रफ्तार आहे त्याचा फायदा उठवतायत. पैरों पर टकराई, अंपायरों की उंगली आसमान की तरफ. LBW आल्या पावली. पुन्हा एकदा ब्रमीम देसाई यांना मैदानाच्या बाहेर जावं लागेल. 6वा हादरा, 6वा झटका हा अमीर भैया स्पोर्ट्स संघाला. या मॅच मध्ये कमबॅक करून देतोय तो गोलंदाजी मार्क वरती देवदास. अजूनही लखन नॉन स्ट्राइक वरती आहे. स्ट्राइकची अपेक्षा आहे लखनला. पाहूया हे स्ट्राइक त्याच्याजवळ मिळेल का पुढच्या षटकामध्ये. या षटकाचा शेवटचा चेंडू असेल. 13 चेंडू मध्ये अजूनही बऱ्याच धावा पाहिजेत. 35 धावांची गरज आहे. 13 बॉल 35 धावा. माफ करा, 12 बॉल मध्ये 35 धावांची गरज आहे. आता मात्र स्ट्राइक मिळेल ती लखनला. न्यू बॅटर मैदान मध्ये शाहरुख
वंट मोरी, दूर से देखा तो उस्मान पटेल नजर आ रहे हैं, इसलिए मैं सोच में रह गया कि ये कौन से खिलाड़ी मैदान के अंदर आ रहे हैं. गोलंदाजी मार्क वरती वैभव, 12 चेंडू 35 धावा. या मॅच मध्ये खूप मजा आहे. ही मॅच रंगतदार होईल का? या षटकामध्ये धावा येतील का? कारण स्ट्राइक वरती आहे लखन. यावेळी उडवण्याचा प्रयत्न, सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. थ्रो फेकी केली गेली आहे. जोपर्यंत फेकी होईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. मागचे मॅच आठवा, शिवाजी पडळकरची बॅटिंग आठवा. काय बॅटिंग केली होती शिवाजी पडळकरने आणि त्याला योग्य साथ दिली होती त्याच्या कॅप्टनने आशुतोषने. त्याने देखील चांगली बॅटिंग केली आणि आपल्या संघाला मॅच जिंकून दिली होती. तशाच प्रकारची बॅटिंग यावेळी दोन्ही बॅटर कडून अपेक्षित आहे. जर ही मॅच रोमहर्षक व्हायला पाहिजे तर 11 चेंडू आणि 33 धावा. यावेळी उडवलाय चेंडूला, क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफ रिजन मध्ये झेल सुटला गेलाय. देवदास पटेलने चुकी केली आणि चुकीला माफी नाही. स्ट्राइक कोणाला मिळालाय? धाव फक्त मिळेल एकच. पंचांचा इशारा येणं बाकी. आता मात्र एकच धाव मिळेल. उरले आहेत चेंडू 10. जिंकण्यासाठी गरज आहे 32 धावा. 10 चेंडू 32 धावा. हे घमासान मैदानामध्ये चालू आहे. कोल्हापूर प्रीमियर लीग पर्व तिसरे तुम्ही अनुभवतायत. आज 4था दिवस, 1 फेब्रुवारी. ज्यावेळी चांगला बॉल लेंथ आणि लाईन वरचा बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गोदीमध्ये जातोय. डॉट बॉल येईल, कोणत्याही प्रकारची धाव नाही. वैभव गोलंदाजी मार्क वरती अफलातून बॉलिंग करतायत. आतापर्यंत 9 चेंडू त्यांनी पेश केले आहेत. धावा दिल्या आहेत फक्त 8 आणि 1 गडी बाद केलाय. चांगली बॉलिंग वैभव यांची. त्यांच्या समोर बॅटर आहेत शाहरुख, खेळण्यासाठी सज्ज. एखाद दुसरा मोठा फटका अपेक्षित शाहरुख कडून. यावेळी सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. 2 खेळाडू आहेत त्या ठिकाणी, धावतायत, चेंडूला पकडतायत, फेकी करतायत. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली जाईल. धाव संख्या पोहोचेल 41. 41 धावा. हे कोल्हापूर प्रीमियर लीगचं घमासान तुम्ही पॅव्हिलियन मैदानावरती अनुभवतायत, बघता आहात. 7वं षटक प्रगतीपथावरती आहे. 8 चेंडू आणि 31 धावा. क्या बात है, क्या बात है. यावेळी वाईड बॉल समजून लखन चेंडू सोडून देत होता, पण मात्र चेंडू जाऊन यष्टीना आदळला. म्हणजे एक मोठा प्राइज विकेट यावेळी गोलंदाज वैभवने मिळवून दिलाय. जो आक्रमक वाटत होता, ज्याने सुरुवात अफलातून केली होती, एक मोठा फटका ज्या त्या बॅट मधून तुम्ही बघितला होता, तो लखन मात्र माघारी गेलाय. आणि या मॅच वरती हळूहळू पकड मजबूत करताना क्षेत्ररक्षण करणारा संघ म्हणजेच MK स्पोर्ट जयसिंगपूर. ज्या पद्धतीने बॉल टाकला बघा हा बॉल जायला दिला लेग स्टंप वरून, पण लेग स्टंपला जाऊन आदळला. यालाच म्हणतात मागच्या दरवाजानं जाऊन चोरी करणं. स्क्रीनवरती तुम्ही बघता tenniscricket.in. आमचे सर्व सहकारी, सर्व कॅमेरामॅन, सर्व ऑपरेटर खूप चांगलं योगदान देत आहेत. न्यू बॅटर मैदानामध्ये लाला पाटील. लाला आया कभी गया, ये समझ में नहीं आया. लाला आया और गया भी, पण कमाल धमाल. वैभव क्या बात है, वैभव ने कमाल केली आहे. काय बॉलिंग केली आहे, ज्या पद्धतीने वैभवने बॉलिंग केली आहे, अफलातून बॉलिंग मी म्हणेन. असं वाटत होतं की ही मॅच शेवटच्या षटकापर्यंत जाईल, पण आता मात्र 6 चेंडू आणि 31 धावा. कठीण आव्हान आहे.
बघा आमच्या सोबत 12वा खेळाडू बसलाय संदीप पाटील. त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य आहेत, खुश आहेत ते आपल्या संघाच्या कामगिरीवरती, ज्या पद्धतीने संघ खेळतोय. शेवटचं षटक टाकण्यासाठी कोण येईल? सद्दाम मुलानी गोलंदाजी मार्क वरती. त्याच्या समोर बॅटर खेळण्यासाठी सज्ज. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, हा देखील सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात, मिड ऑफच्या हातात, म्हणजेच अजून एक विकेट. अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर जाताना शाहरुख. शाहरुख बॅक टू द पॅव्हिलियन. अभिजित मखदूम 11 संघाचा कर्णधार टॉस साठी या. मनोज सकपाळ आपण टॉस साठी या. या संघाचा विजेता संघ विरुद्ध त्यांच्या सोबत आपली मॅच होईल. चला टॉस साठी या. 5 चेंडू आणि 31 धावा. शेवटचे 5 चेंडू 31 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, काय झालं? गेन अंदर, दंडी बाहेर. अजून एक विकेट, म्हणजे संपूर्ण संघ ऑल आउट झालेला आहे. 41 धावांवरती ऑल आउट झाला आणि 30 धावांनी मोठा विजय प्राप्त केलाय तो MK स्पोर्ट जयसिंगपूरच्या संघानं. चला MK स्पोर्ट जयसिंगपूर संघाचे कर्णधार चला. त्यानंतर मनोज सकपाळ आपण देखील या. टॉस साठी या. मान्यवरांच्या शुभ हस्ते या आजच्या दिवसाच्या शेवटच्या मॅचची टॉस होईल. खूप निर्णायक मॅच आहे. जो संघ जिंकेल तो डायरेक्ट जाईल सुपर 8 मध्ये आणि जो संघ हरेल त्याला मात्र वाट बघावी लागेल ती 2026 ची. थँक्यू सो मच. धन्यवाद धन्यवाद श्याम सर. एक सुंदर पद्धतीनं सुंदर असं नियोजन केले ते पावडा क्रिकेट क्लब आयोजित कोल्हापूर प्रीमियम लीग 2025 ह्याचं पर्व आहे, ते 3रं पर्व आहे. आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील एक नामवंत स्पर्धा आहे. भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आहे. दिनांक 29 जानेवारीपासून ही स्पर्धा चालू झालेली